अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या विकृत युवकावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। रडणाऱ्या मुलीला पाहून वडिलांनी विचारपूस केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला। ही धक्कादायक घटना अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी संबंधित इसमाविरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा तिच्याच परिसरात राहणारा एक युवक सातत्याने पाठलाग करत होता। मुलीच्या शाळेच्या मार्गावर किंवा घराजवळ येऊन ती जिथे जाईल तिथे तिच्यावर नजर ठेवत होता। काही दिवसांपूर्वी मुलगी तिच्या मावशीच्या घरी जात असताना या इसमाने तिला रस्त्यात अडविले आणि तिचा मोबाईल नंबर मागितला। मुलीने धाडस दाखवत स्पष्ट शब्दात त्याला सांगितले, माझ्या मागे येऊ नको, नाहीतर पप्पांना तुझे नाव सांगेन। यावर तो युवक काही वेळासाठी निघून गेला। मात्र याच वेळी पीडितेचे वडील घराकडे परत येत असताना त्यांना त्यांची मुलगी रडताना दिसली। वडिलांनी तिला कारण विचारले असता ती घडलेला संपूर्ण प्रकार सांगून रडू लागली। यानंतर त्यांनी वेळ न दवडता 2 मेच्या दुपारी तिला घेऊन थेट फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी पीडितेचे जबानी रिपोर्ट घेतल्यानंतर संपूर्ण चौकशी सुरू केली। शेवटी फ्रेझरपुरा पोलिसांनी संबंधित इसमावर आयपीसी कलम 75-78-1 आणि पॉस्को अंतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केला। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सर, पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे, काय हकीकत आणि कुठे गुन्हा घडला आहे? आज पोस्ट फ्रेझरपुरा येथे पोक्सोच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे। त्यामध्ये एक पीडित ही 12 वर्षाची मुलगी आहे आणि वडरपुरा परिसरातच राहिला आहे आरोपीसुद्धा आणि पीडितसुद्धा। काही दिवसापासून तो पीडित मुलीला त्रास देत होता, तिचा पाठलाग करत होता। परंतु आज त्याने दुपारच्या वेळेला तिचा पाठलाग करून तू मला आवडतेस असं म्हटल्यामुळं मुलगी रडायला लागली आणि त्यानंतर ती घरी जाऊन तिने वडिलांना सांगितलं। वडिलांच्या तक्रारीवरून आपण फिर्याद दाखल केलेली आहे। तसेच आरोपी वडरपुरा परिसरात राहणार असून वेगवेगळ्या भागात आम्ही तपासकामी पथकं रवाना केलेली आहेत।